केज शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगला सुरुवात झाली। आज 5 फेब्रुवारी रोजी या सामन्यांचं उद्घाटन केजच्या पंचायत समिती मैदानावर झालंय। एकूण 10 संघाने या केज शहरामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्याला सुरुवात झालेली आहे। 3 जानेवारी अर्थातच सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली, तर 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी झाली। येत्या 19 फेब्रुवारी रोजी शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीची उत्साहात तयारी सुरू आहे, तर 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे। त्यानिमित्तानं शहरामध्ये आपण माझ्या मागं बघताय की काही खेळांच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग अर्थात KPL केज प्रीमियर लीग याची सुरुवात आज 5 फेब्रुवारीपासून शहरामध्ये झालेली आहे। पंचायत समितीच्या मैदानावर आपण बघू शकता मागं हे सगळं सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या लीगमध्ये सध्या एकूण 10 संघानं भाग घेतलेला आहे, ज्यामध्ये शनी प्रतिष्ठान, सम्राट क्लब, मैत्री CC, SBI 11, शालू फारुकी 11, पोलीस 11, धर्मवीर 11, कॅप्टन 11, माही 11 या आणि सरकार 11 या काही संघांचा 10 संघांचा यामध्ये समावेश आहे। आज सकाळपासून या ठिकाणी पंचायत समितीच्या मैदानावर एकूण 5 सामने झालेले आहेत, ज्यामध्ये पहिला सामना हा शालू फारुकी वर्सेस धर्मवीर यांच्यामध्ये झाला होता, ज्याच्यामध्ये धर्मवीर संघानं या ठिकाणी विजय मिळवला। तर दुसरा सामना हा सम्राट क्लब विरुद्ध माही यांच्यात झाला होता, ज्याच्यामध्ये माही संघ विजयी झाला। तिसरा सामना SBI वर्सेस सरकार या संघामध्ये झाला, याच्यामध्ये SBI संघ विजयी झालेला आहे। तर पोलीस 11 आणि कॅप्टन 11 यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये कॅप्टन 11नं बाजी मारली आणि शेवटचा सामना आपण मागं बघताय। आता सध्या शेवटचा सामना हा शनी प्रतिष्ठान वर्सेस मैत्री CC यांच्यामध्ये सुरू आहे। या सामन्यात आता आपल्याला थोड्या वेळात कळेल। हा सामना सध्या आपण लाईव्ह बघतोय, शनी प्रतिष्ठान वर्सेस मैत्री CC या संघाच्या दरम्यान सामना चालू आहे। जे तयारी या ठिकाणी केलेली खरं तर केजचं वैभव म्हणावं लागेल की अशा प्रकारे जसं की राज्याच्या स्तरावर आयोजित केले जाणारे सामने या ठिकाणी केले जातील। अगदी खेळाडूंच्या लिलाव करून संघ तयार केलेले आहेत आणि त्यानुसार एकूण 10 संघांनी या प्रीमियर लीगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग या नावानं सुरू झालेल्या सामन्यामध्ये आपण एकूण 10 संघांनी भाग घेतलेला आहे। आपण सध्या केजच्या पंचायत समिती मैदानावर आपल्याला माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगला सुरुवात झालेली आहे। खरं तर सामने अतिशय रंगात आलेले आहेत। आजच सामन्याला सुरुवात झाली आहे। एकूण 5 सामने आज संपलेले आहेत, त्यांचे निकाली मी आत्ताच आपल्याला सांगितले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सामन्यामध्ये रंग भरला आहे ते समालोचक अर्थात कॉमेंटेटर पांडुरंग महाराज आंधळे यांनी पंढरपूरहून। खरोखर मी दिवसभर त्यांची कॉमेंट्री ऐकली आहे, समालोचन ऐकलेलं आहे, खूप अगदी प्रभावशाली अप्रतिम असं आहे। काय सांगाल? नक्कीच सर, जो अनुभव आहे, मी पंढरपूरमध्ये राहतो प्रथमतः आणि क्रिकेटची मोठी आवड आहे आणि क्रिकेटची आवड निर्माण झाल्यानंतर आपोआप शब्द ऑनर जर व्यवस्थित असेल किंवा खेळाडू एखाद्या मैदानामध्ये उत्कृष्ट शॉट खेळत असेल तर हरकत नाही, कारण जसे काय खेळाडू खेळतात किंवा क्रिकेटचे जसे शब्द बाहेर येतात तसे माझ्या मुखातनं बाहेर जातात आणि समालोचन म्हणून हे माझ्यासाठी पदवी अतिशय सुंदर आहे आणि खूप चांगलं वाटतं। एक उत्कृष्ट तुमच्यासारख्या ऑनरचा, तुमच्यासारख्या पत्रकार सरांचा किंवा प्रेक्षकांचा प्रतिसाद असेल त्यावेळेस अगदी आनंद वाटतो की ते शब्द माझे तुमच्या कानामध्ये अगदी सहजरित्या जातात। माझं भाग्य आहे। निश्चितच पांडुरंग महाराज आंधळे, खरोखर मी आपल्याला यासाठी सांगत होतो, मीही अगदी लहानपणापासून क्रिकेटचा फॅन होतो, कॉमेंट्री ऐकलेली आहे, परंतु ग्रामीण भागातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला असा कॉमेंटेटर मी पाहिला नाही। अगदी त्यांच्या शब्दामध्ये केवळ खेळाडूंनाच नाही तर प्रेक्षकांनासुद्धा प्रोत्साहित करण्याची क्षमता आहे। नक्कीच एखाद्या सामन्यामध्ये मी तुम्हाला त्यांचं सगळं समालोचन नक्कीच ऐकवायला लागेल। धन्यवाद सर। येणाऱ्या मॅचेसमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्यापर्यंत माझं समालोचन पोहोचेल अशी मी प्रयत्नाची ग्वाही देतो आणि होणाऱ्या टुर्नामेंटमध्ये वारंवार माझी पोच तुमच्यापर्यंत येईल। धन्यवाद। सुरुवात झालेली आहे। हो साहेब,
चांगला चेंडू घुटना वाकवला होता, दरम्यान चेंडू जातोय पाठीमागे. तर नक्कीच मान्यवर सामन्याचा आनंद घेत आहेत SBI आणि सरकार. कोण असेल या मॅचचा दावेदार? आपण पाहिलं गेलं तर अनेक शब्दांची ठेवण असते आणि त्या शब्दांकडे लक्ष दिलं तर काय वक्तृत्व आणि कर्तृत्व या दोन गोष्टी मात्र निखळ उघड्या पडतात. क्या बात आहे. सुंदर चेंडू टॉपचा किनारा लागतो, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय मनोज. यावेळेस पाहतोय आपण की मनोज आणि आपल्या कुट्यातलं पहिले षटक, एक धाव, सामना चालू. मैदानामध्ये सरकार असेल किंवा SBI असेल दोन्ही संघात. आखून टप्प्याचा चेंडू, टप्पा खाल्यानंतर काटा चेंज करतोय, चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यान या चेंडूवरती गोलंदाज फलंदाजावरती हवी होतोय. एक धाव, पहिलं षटक मैदानामध्ये प्रगती पटावरती मार्गस्थ लावताना गोलंदाज निलेश वैयक्तिक. काय झालं साहेब? फिनिश. कुठे वापस बोल ना. हाँ येतो येतो 100% यार आता कुठे हा धन्यवाद. लाईट आली 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 आली. चालूच करूया आता. आपल्याला 8 दिवस टेन्शन घेऊ नका. 8 दिवस आपल्याला इकडे स्पर्धेमध्ये काय करायचं ते आपण ठरवायचं. आता प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजण्यासाठी काय करावं लागेल. आखू टप्प्याचा चेंडू चाप करायचा प्रयत्न होता, चेंडू लेग साईडला जातोय. यावेळेस मात्र फसवलंय फलंदाजाला गोलंदाजाने. शेवटचा चेंडू असेल षटकामधला. वाह, यावेळेस चांगला चेंडू, चांगला फटका, सरळ चेंडू चाललेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथं आहे पण चेंडू चाललेला आहे बाहेर. पंचांच्या निकालामध्ये येतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शप्पू नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. 2-4 म्हणजे 2 चेंडू मध्ये 4 धावा मनोज खेळत आहेत. 2 चेंडू मध्ये आपण उपलब्ध केलेला आहे. आपण क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज. हो, यावेळी चांगला चेंडू ऑन साइडला घेतला जातो. मिस फिल्डिंग, लॉंग द कार्पेट, मिड विकेटला चेंडू गेलेला आहे. सरळ बॉल बाहेर 4 धावेसाठी. येतोय दमदार चौकार. या चौकार डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऑन साइडला चेंडू घेतला जातोय. दरम्यान खेळून काढलाय अतिशय एका धावेसाठी दोन्ही फलंदाजाने. आणि शप्पू स्ट्राईक वरती येत आहेत. तर 10 धावा स्कोअर पटावरती SBI संघाच्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धा क्रिकेटची आहे, ही सन्मानाची स्पर्धा आहे. निश्चितच स्क्वेअर लेग आणि प्रीतमला थोडस माझा ऑन साइडला घेतलेला आहे मिड ऑनच्या दिशेमध्ये. ज्या नावानं तो प्रसिद्ध आहे केस तालुक्यामध्ये बटल्या, असा एक उत्कृष्ट खेळाडू. आणि जे बाहेरनं काय मैदानात लागतंय तेवढं मात्र जहिरुद्दीन हाफिज साहेबांचं काम आहे. अतिशय उत्कृष्ट नजर, काम आहे. कामाला कामच म्हणलं पाहिजे. पलीकडचा चेंडू पाहतोय आपण 10 धावा.
फुल टॉस लाईनचा चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय. ऑफ साईडला चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षण तिथं आहे. काय सुंदर इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आपल्या पूर्ण शरीराची बाजी लावलेली आहे बाउंड्री काउंटला. बाउंड्रीच्या बाहेर चेंडू. प्रतिपुढील चेंडू शुभम यावेळेस हुक केला. चेंडू आसमानाकडे पाठवलेला आहे. वाघाची दाढ फोडतोय पहाड. येतोय दमदार षटकार. काय करतोय मनोज. 5 चेंडू 12 धावे होती. दणदणीत षटकार मारून आपल्या संघाला 17 धावेती नेऊन पोच करतोय. आणि निश्चितच आमच्या मान्यवरांच्या दिशेने मैदानात जे चाललेलं लाईव्ह प्रेक्षेपण आहे त्याचं छायाचित्र टिपलं जातं मोबाईलच्या साईड. एकदा शुभम ओ यावेळेस दुसरा. याला म्हणायचं छत्रपतीचा छावा निघाल्या. 6 धावा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ग्राउंड काउंट करायला पाहिजे आणि केलं पाहिजे. त्याला क्रिकेटपटू म्हणून ओळखलं जातं आणि ते प्रीतमने केलेलं आहे. चेंडू हवेत होता. उर्फ बटल्या. खेळाडूचं काम असेल त्या खेळाडूचं नाव माझ्या पडल्यावर येईल, पट्ट्यात येईल, नावात शब्दात येईल. पण मान्यवर बसलेले अचूक आनंद घेत आहेत. तिकडं सर्व आमचे क्रिकेट प्रेमी आहेत. अनुमान लावत आहेत कोण जिंकलं पाहिजे, हे जिंकलं पाहिजे, ते जिंकलं पाहिजे. धावसंख्येमध्ये वाढ होते, कमी घट होते, हे चालतच राहील. पण आजपर्यंत आणि इथनं पुढे पण एक शब्द असा आहे क्रिकेट मधला की एवढ्या संख्येमध्ये एवढी धावसंख्या अटकेल. 100% निकाल जर लागला तर त्या दिवशी क्रिकेट संपलेले असेल. खात्या सांगता मेजर साहेब यांनी घुटना वाकावला होता. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज आपली पावती देतोय कामाची. क्या बात आहे. बॅक टू बॅक मेजर साहेब वापस येताना बॅक टू द पेव्हिलियन. मोठा धक्का, मोठा हादरा. संघ मजबूत करायचा असेल तर मैदानात थांबावं लागतं. पार्टनरशिप झाली पाहिजे क्रिकेटमध्ये. पार्टनरशिप आणि लाईफ मध्ये लाईफ पार्टनर दोन्ही गोष्टी जर बरोबर असतील तर ओकेच खटॅक. दोन गोष्टी आवश्यक असतात क्रिकेटमध्ये आयुष्यामध्ये. छापा काटा याही दोन गोष्टी. गोलंदाजाचं नाव आहे निलेश आहे. निलेश आता हॅट्रिकचे चान्स होते गेलं बॉस. उत्कृष्ट गोलंदाजी सरकार संघाकडून. एसबीआय संघ झुंज देत आहे. 32 धावा झालेल्या आहेत स्कोर पटावरती साहेब. जवळजवळ मला वाटतं प्रति षटकार आहे. तिसरं चांगला चेंडू. यावेळेस मात्र पंचांचा निकाल दोन्ही हात समांतर वाईट येईल. कारण आमचे दुसरे पंच आहेत यांचंही नाव सांगितलं पाहिजे. स्कोअर लेग पंच आहेत आणि मेन पंच यांचंही नाव सांगितलं पाहिजे. टेंभुर्णी इंदापूर या भागामध्ये नावाजलेले आहेत ते खेळाडू बारामती भागामध्ये. आणि खेळाडू म्हणून काही काळ गाजलेले आहेत पण आता पंचांचं काम करत आहेत ते. पण जाऊया धावसंख्येकडे जर बघितलं गेलं तर एसबीआय संघाने आतापर्यंत जर सुरुवात थोडीशी धीमी केलेली आहे. तर 33 धावा आले, 3 विकेट आणि 5 पूर्णांक. यावेळेस चांगला चेंडू ऑन साईडला घेतलाय. काय फ्लाइट असेल. जबरदस्त. वाघाची दाढ फोडली. पहाड येतोय दमदार षटकार. स्लोअर पद्धतीचा चेंडू. वापसी गळती. चेंडू पाठीमागे. दिवाळीचा बोनस येतोय का. आला बाईच्या स्वरूपामध्ये हा येतोय. चौकार. संघामध्ये चाललेला हा सामना. फिल्डिंगच्या स्पेस मध्ये पुन्हा बदल. पुढील चेंडू किरण सारोख. हो यावेळेस पुन्हा एकदा चांगला. पंचांचा निकाल वाईट बॉल. खाली पिले तंदुरुस्त तब्येत झाली पाहिजे. पण पुन्हा दिशा भटकताना पंच फिरलेले आहे. दोन्ही हात समांतर. अवंतर धावेचा इशारा. उजव्या हाताने गोलंदाजी टाकतोय. हो यावेळेस छलांग मारली होती. दरम्यान पंचांचा निकाल येऊपर्यंत सकारात्मक असेल की नकारात्मक असेल पंच बोलतील त्यांच्याकडे लक्ष असेल. येस सर. दरम्यान 22ची धाव असेल. 110. झहिरुद्दीन हफीज साहेब. 5 चेंडू 12 धावा. स्ट्राईक होती आहे.
किती धावेचं टार्गेट असेल बघूया. पुढील चेंडूसाठी शुभम चाळक सीधा टू झैरुद्दीन सर. ओ लॉक पद्धतीचा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, फुलेर लाईनचा चेंडू, अनेक नावाने हा नावाजलेला चेंडू आहे. तो चेंडू मात्र मैदानात वापर करताना शुभम चाळक. सामना करताना या चेंडूवरती संपर्क झालाच नाही, पण निश्चित पाहतो 110 वरती थांबलेलं समीकरण. ओए ओए सोनियो, क्या हाल है? षटकार का हाल है खटक.